नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी इनसाइडर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो पहा, आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारा एक सराव प्रश्नसंच अभ्यासणार आहोत। हा सराव प्रश्नसंच फक्त आपलं रिव्हिजन म्हणून घेण्यात येत आहे। तसेच यामध्ये पहा, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि चालू घडामोडी 2020-2021 यावर काही महत्त्वाचे प्रश्न आपण घेतलेले आहेत आणि हे जे प्रश्न असणार आहेत हे संदर्भ आणि स्पष्टीकरणासह दिलेले प्रश्न उत्तर आहेत। तसेच यामध्ये पहा, आपल्याला 2016, 17 आणि 18 या 3 वर्षी ज्या काही सरळ सेवा पद्धतीने भरती झाली यामधील जे महत्त्वाचे आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत हे आपण घेतलेले आहेत। तर मित्रांनो, या व्हिडिओची जर आपल्याला पीडीएफ मिळवायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, मराठी नोकरी। त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे। त्या ठिकाणी जाऊन आपण पीडीएफ सर्व पद्धतीच्या पीडीएफ डाउनलोड करू शकता, तेही अगदी मोफतमध्ये। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? पहा, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कधी साजरा केला जातो? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, आपल्याला 2 वेळा हा प्रश्न विचारलेला आहे आणि एकदम सोपा प्रश्न होता, लक्षात ठेवायचा आहे। याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 2, 17 सप्टेंबर या दिवशी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा साजरा केला जातो। तर पहा मित्रांनो, वेदप्रकाश हे जे आहेत हे मराठा मुक्तीसंग्रामाच्या चळवळीचे आर्य समाजाचे गुंजोटी येथील पहिले हुतात्मा होते। त्यामुळे 17 सप्टेंबर हा जो दिवस आहे हा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा करण्यात येतो, पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 2 आहे पहा, रवींद्रनाथ टागोरांनी सर या पदवीचा त्याग कोणत्या कारणामुळे केला होता? तर पहा मित्रांनो, इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा देखील। तर रवींद्रनाथ टागोरांनी त्यांना सर पदवी दिली होती ब्रिटिशांनी, तर त्या सर पदवीचा त्याग केला होता। त्याचं आपल्याला महत्त्वाचं आणि मुख्य कारण सांगायचं आहे। याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 3, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ रवींद्रनाथ टागोरांनी आपली सर पदवी ही परत केली होती इंग्रजांना। तर पहा मित्रांनो, जालियनवाला बाग हत्याकांड हे जो आहे हा 1919 मध्ये पंजाब या ठिकाणी एका बागेमध्ये घडलेली घटना आहे आणि ही घटना घडल्यानंतर रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्या सर या पदवीचा त्याग केलेला होता, म्हणजे सर ही पदवी त्यांनी परत दिली होती ब्रिटिशांना। प्रश्न क्रमांक 3 आहे पहा, ॲनी बेझंट व डॅश यांनी होम रूल चळवळ सुरू केलेली आहे। पहा, ॲनी बेझंट आणि त्यांच्यासोबत अजून कोण असं होतं की त्यांनी होम रूल लीग म्हणजे होम रूल चळवळ सुरू केलेली होती? याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 4, लोकमान्य टिळक। ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळकांनी मिळून होम रूल चळवळ सुरू केलेली आहे। तर मित्रांनो पहा, आता महाराष्ट्रामध्ये टिळक आणि मद्रास म्हणजे चेन्नईमध्ये डॉक्टर ॲनी बेझंट यांनी 1916 साली स्थापन केली आहे। कधी? 1916 साली होम रूल चळवळ सुरू केलेली आहे आणि लोकमान्य टिळकांच्या जीवनातील होम रूल चळवळ ही शेवटची चळवळ होती। टिळक हे जहाल होते, परंतु चळवळ ही निशस्त्र प्रतिकाराची होती। लक्षात ठेवायचे, महत्त्वाचा प्रश्न आहे। 1916 साली होम रूल चळवळ स्थापन करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 4 आहे पहा, महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण होते? महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक असे म्हणून कोणाला ओळखले जाते मित्रांनो? पहा, महत्त्वाचा हा देखील प्रश्न आहे। आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आला होता 2016, 2017 आणि 2018 या 3ही वर्षी सरळ सेवा जेवढ्या आपल्या भरती झाल्या त्यामध्ये जवळपास हा प्रश्न महत्त्वाचा आहे। हा पोलीस भरतीसाठी प्रश्न विचारण्यात आला होता आणि हाच प्रश्न पहा 2015ला जी MPSC मध्ये एक टेस्ट झाली होती त्यासाठी या प्रश्नावरचा काही उल्लेख केलेला होता। महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाची ओळख आहे? याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 4, वासुदेव बळवंत फडके यांची महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक या नावाने देखील ओळख आहे। तर पहा, वासुदेव बळवंत फडके यांचा जो जन्म आहे तो शिरढोण या ठिकाणचा आहे आणि पेशवाईत कर्नाळा किल्ल्याची सुभेदारी फडकेंच्या घराण्याकडे होती। तसेच फडकेंनी पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन ही संस्था 1874 मध्ये स्थापन केली आहे। कोणती? 1874 मध्ये। कोणती? लक्षात ठेवायचं आहे, पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन ही जी संस्था आहे 1874 मध्ये स्थापन केली आहे आणि त्यांनी ऐक्यवर्धिनी सभा स्थापन केली होती। कोणती? ऐक्यवर्धिनी सभा। लक्षात ठेवायचे, ऐक्यवर्धिनी सभा त्यांनी स्थापन केलेली आहे। लक्षात ठेवायचे, 1874 मध्ये काय केलेलं त्यांनी? पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन या संस्थेची स्थापना। वासुदेव बळवंत फडके महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक। प्रश्न क्रमांक 5 आहे पहा, सन 1848 ते 1856 या दरम्यान खालीलपैकी कोणी अनेक राज्य खालसा केली होती? महत्त्वाचा प्रश्न आहे, इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो। इतिहासावर हा आपल्याला नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे। याच्या संबंधातील आपल्याला नेहमी प्रश्न विचारले जातात। याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 1, लॉर्ड डलहौसी याने 1848 ते 1856 या कालखंडामध्ये अनेक राज्य जी आहेत ती खालसा केली होती। तर पहा मित्रांनो, प्रशासकीय सोयीसाठी भारतातील सर्व भूप्रदेश एकछत्री अंमलाखाली आणण्याच्या हेतूने लॉर्ड डलहौसीने अनेक संस्थांनी दत्तक म्हणजेच वारसा नामंजूर तत्वानुसार खालसा केली होती।
तसेच याशिवाय पहा राजे रजवाड्यांच्या पदव्या आणि तनखे देखील त्यांनी बंद केले होते. कोणी? लॉर्ड डलहौसी याने. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 6 आहे, मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतील इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती? पहा, जो 1857च्या उठावाला सुरुवात झाली, तर लक्षात ठेवायचे त्या उठावातील पहिली गोळी ही इंग्रज अधिकाऱ्यावर झाडली होती मंगल पांडे यांनी. आणि ती कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर झाडलेली गोळी आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, बराकपूर येथील छावणीमध्ये. तर पहा 29 मार्च 1857, 29 मार्च 1857 या साली म्हणजे या रोजी बराकपूर येथील छावणीत मंगल पांडे या शिपायांनी मेजर ह्युसन या ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती. आणि याच ठिकाणी पहा, यालाच प्रथम उठावाची तोप डागली असं म्हटलं गेलं. आणि या घटनेपासून 1857च्या उठावाला सुरुवात झालेली होती. लक्षात ठेवायचे 23 मार्च 1857 साली मंगल पांडे यांनी मेजर ह्युसन या इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती. मित्रांनो, आपल्याला प्रश्न विचारण्यात आला होता 2018 मध्ये. पहा कोणत्या अधिकाऱ्यावर झाडली होती? त्याचं नाव आहे पहा मेजर ह्युसन या इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळी झाडण्यात आली होती. कधी? 29 मार्च 1857. कोणत्या छावणीत? बराकपूर छावणीमध्ये. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 7 आहे, पहा शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून कोणाची बोटे तोडली होती? पहा, शिवाजी महाराजांनी स्वतःच्या लाल महालावर एक वेळा छापा टाकला होता, तर त्या छाप्यामध्ये कोणाची बोटे तोडली गेली होती? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, इतिहासावर हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, शाहिस्तेखानाची बोटे तोडली गेली होती. तर पहा मित्रांनो, शाहिस्तेखान हा पुण्यातील लाल महालामध्ये वास्तव्यात होता आणि तो औरंगजेबचा मामा आहे. कोण? शाहिस्तेखान हा जो आहे हा औरंगजेबचा मामा होता. आणि शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून त्याच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये त्याची बोटी तुटलेली होती शाहिस्तेखानाची. पर्याय क्रमांक 2. हा जो मित्रांनो प्रकरण जर आपल्याला अभ्यासायचा असेल शाहिस्तेखानाची बोटी तोडली, तर तुम्हाला एक लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन हे पूर्ण आपण प्रकरण अभ्यासू शकता. प्रश्न क्रमांक 8 आहे, पहा शेतकऱ्यांनी 1918 मध्ये कोणत्या जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली होती? कधी? 1918 मध्ये साराबंदीची चळवळ कधी कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू केलेली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, खेडा या ठिकाणी 1918 मध्ये शेतकऱ्यांनी साराबंदीची चळवळ सुरू केली आहे. 1918 साली, लक्षात ठेवायचे कधी? 1918 साली गुजरातमधील खेडा जो जिल्हा आहे या ठिकाणी मोहनलाल पांड्या या स्थानिक शेतकऱ्याच्या पुढाकाराने गांधीजींनी साराबंदी चळवळ सुरू केली होती. पहा कोणाच्या? मोहनलाल, लक्षात ठेवायचं मी लिहून देत आहे, मोहनलाल पांड्या यांच्या पुढाकाराने गांधीजींनी साराबंदीची चळवळ सुरू केली होती 1918 साली. कुठे? गुजरात या ठिकाणी. लक्षात ठेवा गुजरातमधील जिल्हा आहे खेडा. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, पहा 1905 साली डॅशची फाळणी झाली आहे. 1905 साली खालीलपैकी कशाची फाळणी झालेली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, बंगाल म्हणजे पश्चिम बंगालची फाळणी झाली आहे 1905 या वर्षी. तर मित्रांनो पहा, या 1905 साली सिमला येथून बंगालच्या फाळणीची योजना सरकारने घोषित केली होती आणि 16 ऑक्टोबर 1905, लक्षात ठेवायचे 16 ऑक्टोबर 1905 रोजी बंगालची फाळणी अंमलात आली आणि वंगभंग आंदोलनाला सुरुवात झाली होती. पहा मित्रांनो, प्रश्न अजून एक आहे की वंगभंग आंदोलनाला सुरुवात कधी झाली आहे? तर 16/10/1905 ला ज्या दिवशी पश्चिम बंगालची फाळणी झाली त्यापासूनच वंगभंग चळवळीला सुरुवात झालेली आहे. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे, पश्चिम बंगाल. प्रश्न क्रमांक 10 आहे, पहा सन 1935 मध्ये मोजरी या ठिकाणी गुरुकुंज आश्रमाची स्थापना कोणी केली आहे? गुरुकुंज आश्रमाची स्थापना कोणत्या ठिकाणी? मोजरी या ठिकाणी. कधी? 1935 साली. कोणी केली आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी मोजरी या ठिकाणी 1935 साली गुरुकुंज आश्रमाची स्थापना केलेली आहे. तर मित्रांनो पहा, तुकडोजी महाराज यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी झाला आहे आणि त्यांचे गुरु जे होते अडकोजी महाराज हे होते. त्यांनी ग्रामगीता, गीता प्रसाद हे ग्रंथ देखील लिहिलेले आहेत आणि 1935 मध्ये मोजरी या ठिकाणी गुरुकुंज आश्रमाची स्थापना केलेली आहे. लक्षात ठेवायचे त्यांनी लिहिलेले 2 ग्रंथ आहेत मित्रांनो, एक आहे गीता प्रसाद, लक्षात ठेवायचे गीता प्रसाद आणि ग्रामगीता हे जे आहेत हे महत्त्वाचे ग्रंथ आहेत त्यांनी लिहिलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी. लक्षात ठेवायचं या ग्रंथावरही आपल्याला प्रश्न एक वेळा विचारण्यात आला होता की ग्रामगीता हे पुस्तक कुणी लिहिलं आहे? त्याचं उत्तर होतं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 11 आहे, पहा भारताची राजमुद्रा खालीलपैकी कोणत्या ठिकाणावरील स्तंभावरून घेण्यात आली आहे? पहा भारताची जी राजमुद्रा आहे ती कोणत्या ठिकाणावरील स्तंभ आहेत त्यावरून घेण्यात आलेली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, सारनाथ येथील स्तंभावरून भारताची राजमुद्रा घेण्यात आलेली आहे. आणि राजमुद्रा ही जी आहे ही सम्राट अशोकाच्या सारनाथ येथील अशोक स्तंभावरून घेतली असून राजमुद्रा मान्यता ही 26 जानेवारी 1950. कधी? 26 जानेवारी 1950
1950ला मान्य झाली आहे। आणि यावर पहा, सिंह, घोडा आणि बैल लक्षात ठेवायचे, राजमुद्रेवर असणारे प्राणी सिंह, घोडा आणि बैल हे 3 प्राणी राजमुद्रेवर असतात। आपल्याला या 2018 मध्ये यावर प्रश्न विचारण्यात आला होता, खालीलपैकी कोणता प्राणी राजमुद्रेवर नाही? त्या ठिकाणी पर्याय हत्ती देखील दिलं होतं, तर हत्ती हा राजमुद्रेवर येत नाही। लक्षात ठेवायचे मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। राजमुद्रेच्या तळभागाच्या उजव्या बाजूस घोडा आहे आणि डाव्या बाजूस बैल आहे आणि मध्यभागी एक चक्र आहे आणि सिंह जो मित्रांनो आहे तो त्रिदर्शनी आहे, म्हणजे 4 सिंह आहेत, एकूण 4 सिंह आहेत, पण आपल्याला समोरच्या बाजूने फक्त 3 सिंह दिसतात, म्हणजे ते दृश्य कोणी असतात पहा, एक पाठीमागच्या साईडला आहे। लक्षात ठेवायचे, सारनाथ राजा अशोक सम्राटाचा जो सारनाथ स्तंभ होता त्यावरून घेण्यात आलेला आहे राजमुद्रा, पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 12 आहे पहा, लंडन येथे कोणी इंडिया हाऊसची स्थापना केली आहे? लंडन या ठिकाणी इंडिया हाऊसची स्थापना केली होती, ती खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने केलेली आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे। याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 2, पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना ही जी आहे ही लंडन या ठिकाणी केलेली आहे। तर पहा मित्रांनो, रँड हत्या प्रकरणी श्यामजी कृष्ण वर्मा यांचा हात असावा असं सरकारने संशय घेतल्याने त्यांनी इंग्लंडला आपलं पलायन केलं होतं, म्हणजे इंग्लंडला ते पळून गेले होते, म्हणजेच रवाना झाले होते व त्या ठिकाणी इंडिया हाऊसची त्यांनी स्थापना केली। इंडिया हाऊस हे सावरकर, मदनलाल धिंगरा, सरदार सिंग राणा या क्रांतिकारकांचं केंद्र देखील बनलेलं होतं इंडिया हाऊस लंडन मधील, पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे। पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी स्थापन केलेला आहे। प्रश्न क्रमांक 13 आहे पहा, भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली आहे? भारत कृषक समाज याची स्थापना कोणी केलेली आहे? याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 3, डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी भारत कृषक समाजाची स्थापना केली आहे मित्रांनो। तर पहा, पंजाबराव देशमुखांना भाऊसाहेब असं देखील म्हणतात आणि ते पंडित नेहरूंच्या काळामध्ये 1952 साली, लक्षात ठेवायचे कधी, 1952 साली ते कृषी मंत्री देखील होते। कोण? पंजाबराव देशमुख कृषी मंत्री होते कधी? 1952 साली। आणि भारत कृषक समाजाची स्थापना त्यांनी 1955 मध्ये केलेली आहे। भारत कृषक समाज स्थापना आहे त्याची 1955 साली, लक्षात ठेवायचे, महत्त्वाचा प्रश्न असणार आहे। प्रश्न क्रमांक 14 आहे पहा, 1925 मध्ये उत्तर प्रदेशातील काकोरी कटाशी कोणती क्रांतिकारी संघटना संबंधित होती? पहा, 1925 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये काकोरी एक कट झाला, म्हणजे काकोरी या ठिकाणी एक लुटमार झाली होती। तर हा जो कट आहे या कटाशी कोणती क्रांतिकारी संघटना एक संबंधित होती? याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 4, हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन ही जी संस्था आहे ही संस्था 1925 झालेल्या काकोरी कटाशी संबंधित आहे। तर पहा, क्रांतिकार्याला लागणारा जो काही पैसा आहे तो जमवण्यासाठी रेल्वेतून नेला जाणार होता आणि सरकारी खजिना हा जो आहे तो 9 ऑगस्ट 1925 रोजी उत्तर प्रदेशमधील जी काकोरी रेल्वे स्टेशन आहे त्याजवळ लुटला गेला होता। लक्षात ठेवायचे, 1925 मध्ये कोणत्या ठिकाणी? काकोरी या ठिकाणी। तारीख आहे पहा, 9 ऑगस्ट 1925 साली कशाजवळ लुटलेला आहे? काकोरी रेल्वे स्टेशन जवळ लुटला आणि त्याच घटनेला काकोरी खटला असं म्हणून देखील ओळखलं जातं। पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे। संस्था आहे हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन। प्रश्न क्रमांक 15 आहे पहा, शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप हे उद्गार कोणी काढलेला आहे? महत्त्वाचा मित्रांनो प्रश्न आहे। याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 1, संत रामदास यांनी हे उद्गार केलेला आहे। शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप। लक्षात ठेवायचे, संत रामदास यांनी शिवरायांबाबत शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप असे उद्गार काढलं होतं। आणि जालना जिल्ह्यातील जांब ही जी आहे समर्थ रामदासांची जन्मभूमी आहे। पहा, समर्थ रामदास कोणत्या ठिकाणी आहे? जांब ही त्यांची जन्मभूमी आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे, जिल्हा आहे जालना, यावर आपल्याला प्रश्न देखील विचारण्यात येऊ शकतो। प्रश्न क्रमांक 16 आहे पहा, भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास संबोधले जाते? भारतीय असंतोषाचे जनक, उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक नावाने ओळखलं जातं। तर पहा, लोकमान्य टिळक हे जे आहे जहालवादी नेते असून केसरी मराठा या वृत्तपत्रांची सुरुवात तसेच स्वराज्य, स्वदेश, राष्ट्रीय शिक्षक व बहिष्कार या चतुसूत्रीची वंगभंग आंदोलनावेळी त्यांनी घोषणा केली होती। तसेच भारतीय असंतोषाचे जनक म्हणजेच व्हॅलेंटाईन चिरोल या नावाने देखील त्यांचा उल्लेख केला जातो। पर्याय क्रमांक 2 लोकमान्य टिळक योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 17 आहे पहा मित्रांनो, भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण आहेत? भारतात जी भूदान चळवळ आहे याचे जनक कोण आहेत? याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 3 विनोबा भावे हे जे आहेत हे भूदान चळवळीचे जनक मानले जातात। तर पहा, जमीनदाराकडील जी काही अतिरिक्त जमीन भूमिहीनांना सुपूर्द करण्याची मोहीम म्हणजेच भूदान चळवळ। तर पहा, भूदान चळवळीला रक्तहीन क्रांती असंही म्हटलं जातं। आंध्र प्रदेशातील पोटामल्ली या खेड्यातून सुरुवात झालेली आहे आणि विनोबा भावे हे जे आहे ते चलेजाव आंदोलनावेळी वैयक्तिक सत्याग्रहात सामील देखील होते। पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे, विनोबा भावे। प्रश्न क्रमांक 18 आहे पहा, भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणाचा अवलंब डॅश यांच्या कारकिर्दीत करण्यात आला? महत्त्वाचा प्रश्न आहे। उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 2 लॉर्ड विल्यम बेंटिंग यांच्या
कारकिर्दीमध्ये भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणाचा अवलंब करण्यात आला होता? लॉर्ड बेंटिंग. लक्षात ठेवायचे, लॉर्ड विल्यम बेंटिंग याच्या. तर मुंबईत 1834 साली पहा, मुंबईमध्ये 1834 साली एल्फिन्स्टन कॉलेज आणि 1846 ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना करण्यात आली आहे. 1834 एल्फिन्स्टन कॉलेज आणि 1846 साठी ग्रँट मेडिकल कॉलेज याची स्थापना करण्यात आलेली होती. पर्याय क्रमांक 2. कोणाच्या काळात? लॉर्ड विल्यम बेंटिंगच्या काळामध्ये. आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इनसाइडर या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी डेली याच पद्धतीच्या मी मॉक टेस्ट घेऊन येत आहे, संदर्भ आणि स्पष्टीकरणासह. तसेच मित्रांनो, पोलीस भरतीसाठी महत्त्वाचा प्रश्नसंच असणार आहेत हे, आणि हे जे प्रश्न संच आहेत हे आपण जुन्या भरतीवरती काही घेतलेले आहेत. महत्त्वाचा प्रश्न आहे 2021 पोलीस भरतीसाठी. तसेच आपल्याला जर PDF डाउनलोड करायचे असतील तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे, मराठी नोकरी. याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली आहे. त्या ठिकाणी जाऊन सर्व सरळ सेवा पद्धतीच्या PDF तुम्ही नोट्स म्हणून वापरू शकता. तर भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.